मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 29 तारखेला परभणीचा संभावित दौरा आहे आणि यासाठी भारतीय जनता पक्षाकडून खरं तर बैठकांचं सत्र या ठिकाणी सुरू आहे। नेमकं काय काय कार्यक्रम आहेत ते आपण जाणून घेऊया। भाजपचे दोन्ही जिल्हा प्रमुख आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल, 29 तारखेला देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आहे, नेमका दौऱ्याचा कार्यक्रम कसा असणार आहे? महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा येणाऱ्या 29 तारखेला परभणी जिल्ह्याचा दौरा निश्चित झालेला आहे। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये परभणीला आपल्या सर्वांच्या मेघना दीदी बोर्डीकर यांना राज्यमंत्रीपद आणि पालकमंत्रीपद दिल्याबद्दल त्यांचा आम्ही भारतीय जनता पार्टी परभणी जिल्हा आणि महानगरच्या वतीनं आम्ही फडणवीस साहेबांचा एक जाहीर सत्कार आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर पक्षाच्या इतर सुद्धा काही कार्यक्रम आहेत, ते सुद्धा कार्यक्रम होणार आहे। महानगर जिल्हा अध्यक्ष शिवाजी भरोसे आपल्यासोबत आहे। शहरात काय काय कार्यक्रम असणार आहे? रुग्णालयाचं उद्घाटन, शासकीय रुग्णालयाचं उद्घाटन आहे अशी माहिती कळते। बरोबर आहे। 29 तारखेला 29 मेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पहिल्यांदाच पालकमंत्रीपद जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदा परभणी शहरात येणार आहेत आणि परभणीची मागच्या 50 वर्षापासूनची जी मागणी होती ती मुख्यमंत्री साहेबांनी एका शब्दामध्ये परभणीला पालकमंत्रीपद देऊन पूर्ण केली। आता परभणीकरांचं काहीतरी देणं लागतं आणि त्या कारणास्तव मुख्यमंत्री साहेब विविध कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। म्हणून आम्ही परभणी महानगर आणि ग्रामीणच्या वतीनं पूर्ण ताकदीनं त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत, आदर करणार आहोत, जेणेकरून हे पालकमंत्रीपद आम्हाला कायमचं 5 वर्षापर्यंत ठेवावं अशी आमची विनंती आहे। आणि परभणीचा जो बॅकलॉग आहे मागच्या 50 वर्षाचा, आता आमच्या परभणीकरांना एकच विषय महत्त्वाचा आहे की पूर्ण वेळ 5 वर्ष जर पालकमंत्री जर आम्हाला भेटला आणि मुख्यमंत्री साहेबांनी जर व्यवस्थित हे जर सगळे प्रकरण हँडल केले तर मी तर म्हणतो मागच्या 50 वर्षाचा सगळा बॅकलॉग या 5 वर्षात निघून जाईल आणि परभणी सुजलाम सुफलाम होईल ही अपेक्षा व्यक्त होत आहे परभणीकडून। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आता पहिल्यांदा परभणीत येत आहेत, नेमके कार्यक्रम कसे कसे असणार आहे? काय दौरा निश्चित आहे का? आपण सर्वांनी पाहितलं असेल, महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा परभणी जिल्ह्याचा दौरा आहे। आमच्या परभणी जिल्ह्याचा सन्मान वाढण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमच्या भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे। राज्यमंत्री आमच्या जिल्ह्याला पद दिलं, पालकमंत्री पद दिलं आणि परभणीकरांच्या वतीने हा पक्षाच्या वतीने सत्कार तो आहेच, पण परभणी जिल्ह्यातील तळागाळातील जनतेच्या वतीने बऱ्याच दिवसापासून परभणी जिल्ह्याला पालकमंत्री पद नव्हतं। परभणी जिल्ह्याच्या भूमिपुत्र आज पालकमंत्री झाल्यात। आपण पाहत आहेत, जेव्हापासून दीदी मंत्री झाल्यात तेव्हापासून या जिल्ह्यामध्ये आपल्याला विकास पाहायला मिळत आहे। विविध बैठका असतील, रोडचे कामं असतील, विविध विकास कामं दीदी बारकाईने लक्ष देऊन या जिल्ह्यामध्ये स्वरूप कसं असणार आहे फडणवीसांच्या दौऱ्याचं? सुरुवातीला एक कृषी विद्यापीठामध्ये कार्यक्रम आहे असं संभाव्य आम्हाला माहिती मिळालेली आहे। त्यानंतर ते मोहनराव फडे यांची पण भेट घेणार आहे, त्यांची तब्येत ही एक माहिती मिळालेली आहे। आणि पक्षाच्या वतीने सर्व पक्षाच्या वतीने जो सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो एक सत्काराचा कार्यक्रम आहे। हे अशी रूपरेषा आणि मेडिकल कॉलेजचे एक उद्घाटन त्याची पण तयारी चालू आहे। असे विविध कार्यक्रम फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये परभणीकरांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने होणार आहेत। तर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी होते। 29 तारखेला देवेंद्र फडणवीस यांचा संभावित परभणी दौरा आहे, त्यात जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या उद्घाटन आणि नागरिक सत्कार खरं तर त्याचा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।